नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. चला आजच्या या सविस्तर चर्चेला सुरुवात करूया. आज आपल्याकडे एक असा पाठ आहे ज्यात कविता, व्याकरण आणि सामाजिक जाणीव यांचा एक खूप सुंदर मिलाफ आहे. आपण बहुमोल जीवन या कवितेपासून सुरुवात करणार आहोत, ज्यात जीवनाचं तत्वज्ञान सांगितलंय. बरोबर. त्यानंतर आपण भाषेच्या काही नियमांचा म्हणजे व्याकरणाचा अभ्यास करू आणि शेवटी पाणी बचतीसारख्या एका गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत. हो, आणि हे तिन्ही विषय एकमेकांशी जोडलेले आहेत. अगदी. या सगळ्या स्रोतांचा सखोल अभ्यास करून त्यातील महत्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समजून घेणं हेच आपल्या आजच्या चर्चेचं ध्येय आहे. नक्कीच. तर मग पाठाची सुरुवात रमण रणदिवे यांच्या काहूर या कविता संग्रहातून घेतलेल्या बहुमूल जीवन या कवितेने होते आणि तिची पहिलीच ओळ आपल्याला विचार करायला लावते. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का? हो, किती साधा पण थेट प्रश्न आहे नाही का? अगदी. ही ओळ म्हणजे खरं तर कवितेचा गाभा आहे. कवीला इथे हेच सांगायचंय की जीवन हे म्हणजे सुख आणि दुःख यांनी भरलेलं आहे आणि आपल्याला प्रत्येक परिस्थितीला सामोरं जायचंय, हार मानायची नाहीये. आणि ही गोष्ट पटवून देण्यासाठी कवी निसर्गातील उदाहरणं देतात. हो, आणि पहिलं उदाहरण आहे गुलाबाचं. मला ती ओळ खूप आवडली. गुलाब बोटे मोडत नाही आसपासच्या काट्याला. बरोबर. म्हणजे गुलाब काट्यांबद्दल तक्रार करत नाही करत. तो त्यांना आपल्या अस्तित्वाचा एक भाग म्हणून स्वीकारतो. हा स्वीकारभाव महत्वाचा आहे. अगदी बरोबर. कवी पुढे म्हणतात, भोगावा लागतच सकला जे येते ते वाट्याला. म्हणजे प्रत्येकाला आपल्या वाट्याला आलेलं सुखदुःख भोगावं लागतंच. जसं की ती वेल. हो, ज्याप्रमाणे एखादी वेल तिला काटे देणाऱ्या मातीवर चिडत नाही, त्याचप्रमाणे आपणही तक्रार करू नये. त्यानंतर ऋतूंचं उदाहरण येतं. वसंत येतो, निघून जातो, ग्रीष्म जाळतो धरणीला. म्हणजे वसंत ऋतू येतो आणि जातो, तर उन्हाळा जमिनीला जाळून टाकतो. पण तरीही पृथ्वी रडत बसत नाही. बरोबर. ती पुन्हा नेसते हिरवा शालू. हा तर चिकाटी आणि पुनरुज्जीवनाचा संदेश आहे. हो, निसर्गाच्या या चक्रातून आपल्याला शिकायचंय. कवी विचारतात ना, देह जळाला म्हणून धरणी एकसारखी रडते का? नाही रडत. यातून कवी सांगतात की कठीण काळात खचून न जाता पुन्हा उभं राहिलं पाहिजे. आणि मग आकाशाचं उदाहरण हे मला खूप आवडलं. रोज नभाचे रंग बदलती, घन दाटून येतात तरी. हो, रोज आकाशाचे रंग बदलतात, ढग दाटून येतात. म्हणजे कधी निराशा येते, पण आशेची नवी नक्षत्रे पुन्हा घरी येतात. बरोबर. पुढची ओळ खूप महत्वाची आहे. अवसेला पाहून पौर्णिमा नभात रुसूनी बसते का? नाही बसत. इथे एक व्यापक दृष्टिकोन दिसतोय. ब्रह्मांडातही प्रकाश आणि अंधार, आशा आणि निराशा यांचं चक्र अविरत चालू असतं. ही एक नैसर्गिक लय आहे. म्हणजे नकारात्मकतेत अडकून पडू नका, हा संदेश आहे. अगदी. मग या सगळ्याचा म्हणजे कवितेचा शेवटचा संदेश काय? सुखदुःखाची ऊन सावली येते जाते, राग नको. संकटास लिल्या भिडावे, आयुष्याचा त्याग नको. वाह. हाच या कवितेचा सार आहे. जीवन बहुमोल आहे आणि ते पुन्हा मिळत नाही. कुणास फिरूनी मिळते का? बरोबर. म्हणून आलेल्या संकटांना धैर्याने सामोरे जा, पण जीवन जगणं सोडू नका. स्वीकारा, सहन करा, चिकाटी ठेवा आणि जीवनाचं मोल जाणा. चला आता कवितेच्या या भावविश्वातून बाहेर येऊया आणि भाषेच्या जगात प्रवेश करूया. व्याकरण. हो, या पाठात खेळूया शब्दांशी नावाचा एक व्याकरणाचा भाग आहे. यात धातुसाधिते कशी तयार करायची हे दाखवलंय. बोल या मूळ धातूपासून बोलणे, बोलत, बोलणारा, बोलून असे शब्द. इथे भाषेची लवचिकता दिसून येते. म्हणजे बघा, एकच मूळ क्रियापद ज्याला आपण धातू म्हणतो, ते वेगवेगळ्या प्रत्ययांमुळे वाक्यात वेगवेगळी भूमिका बजावतं. अच्छा. जसं कर या धातूपासून करणे, करत, करणारा, करून, केला असे कितीतरी शब्द बनतात. आणि धावपासून धावणे, धावत, धावणारा. अगदी. हीच तर भाषेची गंमत आहे. यानंतर संयुक्त क्रियापदे म्हणजे कंपाऊंड वर्ब्स यावर भर दिलाय. उदाहरणं दिली आहेत. मुले पाहायला गेली. हो. पालक मुलांसाठी सतत राबत असतात. आणि गणूने सर्व कामे झटपट आटपून घेतली. यातली मनोरंजक गोष्ट ही आहे की दोन क्रियापदं एकत्र येऊन एक विशिष्ट अर्थ तयार करतात. म्हणजे असं की पाहू शकतो. यात पाहू हे मुख्य क्रियापदाचं धातुसाधित रूप आहे आणि शकतो हे सहाय्यक क्रियापद आहे. अच्छा. आणि हे दोघे मिळून एक संयुक्त क्रियापद तयार होतं जे क्षमता दाखवतं. हो, कळलं. त्या तक्त्यात पाहून पळाला आणि मांडू दे
यांसारख्या क्रियापदांचं विश्लेषण केलंय. बरोबर. त्यातून हेच स्पष्ट होतं की 2 क्रियापदं मिळून अधिक गुंतागुंतीच्या क्रिया कशा व्यक्त करतात. खरंय. चला, आणि आता या पाठाच्या शेवटच्या भागाकडे वळूया, जो पूर्णपणे वेगळ्या विषयावर आहे. हो, पाण्याचा प्रश्न. हो, हा एक गद्य उतारा आहे आणि तो भारतातील पाण्याच्या समस्येबद्दल आहे. आणि याची सुरुवातच खूप प्रभावी आहे. आपल्या भारत देशाला पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. ही समस्या किती गंभीर आहे हे सांगण्यासाठी लेखकाने डोळ्यांतून पाणी आणण्या इतपत तर कधीकधी तोंडचे पाणी पळण्या इतपत असे शब्दप्रयोग वापरले आहेत. अनियमित पाऊस, भूगर्भातील पाण्याची पातळी खालावणं, पावसाचं पाणी साठवण्याकडे होणारं दुर्लक्ष आणि पाण्याचा अतिवापर ही या समस्येची मुख्य कारणं म्हणून सांगितली आहेत. पण यावर एक सोपा पारंपरिक उपायही सुचवला आहे, जो मला खूप महत्वाचा वाटला. कोणता? की जुन्या काळात आपले आजी आजोबा घरातील सांडपाणी म्हणजे स्वयंपाकघरातलं किंवा स्नानगृहातलं पाणी परसबागेतील अळू, केळी किंवा इतर झाडांना घालायचे. अगदी. हा मुद्दा सांडपाणी व्यवस्थापनातील पारंपरिक शहाणपणावर प्रकाश टाकतो. हो ना. या उतार्यात 2 प्रकारच्या सांडपाण्याचा उल्लेख आहे. एक म्हणजे स्वयंपाकघर, अंघोळ, हातपाय धुणे यातून येणारं राखाडी रंगाचं पाणी. आणि दुसरं म्हणजे मलमूत्र असलेलं पाणी. तर हे राखाडी पाणी त्या दुसऱ्या प्रकारच्या पाण्यापेक्षा कमी प्रदूषित असतं. म्हणजे त्याचा पुनर्वापर शक्य आहे? नक्कीच. तंत्रज्ञानाचा वापर करून हे पाणी शुद्ध करून त्याचा पुनर्वापर करण्यावर भर देण्याची गरज इथे व्यक्त केली आहे. म्हणजे एकंदरीत संदेश कृती करण्याचा आहे. पावसाचं पाणी साठवून त्याचा उपयोग शेती आणि इतर कामांसाठी करायला हवं. बरोबर. ही समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन चर्चा करून ठोस पावले उचलणे महत्त्वाचं आहे, असा हा उतारा सांगतो. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण जीवनातील आव्हानं स्वीकारायला शिकवणाऱ्या कवितेपासून सुरुवात केली, मग भाषेच्या रचनेबद्दल जाणून घेतलं, हो, आणि शेवटी एका महत्त्वाच्या पर्यावरणीय समस्येवर चर्चा केली. आणि जर आपण या सर्वांना एका मोठ्या चित्रात पाहिलं तर लक्षात येतं की हा संपूर्ण पाठ जीवन या संकल्पनेभोवती फिरतोय. अच्छा, कसं काय? कविता आपल्याला जीवन कसे जगावे हे शिकवते. व्याकरण आपण जीवन व्यक्त करण्यासाठी वापरत असलेल्या भाषेबद्दल सांगतं. आणि शेवटचा उतारा जीवनासाठी अत्यावश्यक असलेल्या पाण्याबद्दल सांगतो. वाव, ही खूपच छान जोडणी आहे. हे सर्व एकमेकांशी जोडलेलं आहे. आणि यामुळे ऐकणाऱ्यांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. कोणता? कविता आपल्याला चिकाटी शिकवण्यासाठी निसर्गाची उदाहरणं देते. गुलाब, पृथ्वी, आकाश. हो. तर गद्य उतारा काय दाखवतो? तो दाखवतो की आपण त्याच निसर्गाची काळजी घेण्यात, विशेषतः पाण्याच्या व्यवस्थापनात कसे अपयशी ठरत आहोत. खरंय, हा तर खूप मोठा विरोधाभास आहे. हो, एकीकडे निसर्गाकडून शिकायचं आणि दुसरीकडे त्याचाच ह्रास करायचा. तर मग या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो. कविता आपल्याला निसर्गाच्या सहनशीलतेकडून शिकायला सांगते. हा सहनशीलतेचा आणि चक्राकार गतीचा धडा आपण केवळ आपल्या वैयक्तिक संघर्षांसाठीच नाही, तर पाण्यासारख्या मौल्यवान नैसर्गिक संसाधनांच्या व्यवस्थापनासाठी कसा वापरू शकतो. बरोबर. जेणेकरून ही संसाधने पुढच्या पिढ्यांसाठीही टिकून राहतील. हाच खरा प्रश्न आहे.